प्रेक्षकांनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सत्या आणि मंजू खूप खुश असतात. मंजू सत्याला म्हणते की सत्या तुला काय वाटलं, माझ्या मंजूला आता कधी दिसायचं नाही, असं कधीच होणार नाही आहे सत्या, मला कधी दिसणार नाही असं कधीच होणार नाही सत्या, मी तुला बघितल्याशिवाय कशी राहील सत्या, असं मंजू म्हणत असते. तर आता लगेच सत्य म्हणतो की हो ना वाघमारे, बरं झालं खरंच ना वाघमारे, खूप चांगली गोष्ट आहे. मला तर खरंच ना तुम्हाला दिसतंय ना हे ऐकून खूप आनंद झाला आहे. तर मंजू म्हणते सत्या पण आता कुणालाच सांगायचं नाही या, मला दिसतंय म्हणून अजिबात कुणाला कळलं नाही पाहिजे, कारण की कुणाला जर कळालं ना तर खूप अवघड होईल. आता हे बघ कुणाच्या मनामध्ये माझ्याविषयी काय चाललं आहे आणि कुणाचं काय चालू आहे ना हे सगळं फक्त मला माहिती पाहिजे, कुणाला समजलं नाही पाहिजे, असं म्हणत असतं. आणि आता ते म्हणतात की ठीक आहे. तर आता सत्यान मंजू खूप खुश असतात. सत्याला एक मंजूला उचलून घेतो आणि म्हणतो वाघमारे तुम्हाला काय सांगू, मला किती आनंद झाला आहे, असं म्हणत असतो. ते दोघेजण खूप खुश असतात. तर इकडे आता मम्मी साहेब पेढे वाटता वाटता मंजूच्या आईला म्हणते की हे बघा आता मंजूची दृष्टी गेली, त्यामुळे आता मंजूला कधी काही दिसणार नाही आहे, तुम्ही काळजीच करू नका. तर आता लगेच ती विचारीन आंबरे कुठं आहेस तू, आई कुठे आहेस तू, असं करेल तुम्हाला ती बघत राहा मग, असं म्हणत असते. आणि आता लगेच ती जी हे असते मम्मी साहेब आता खूप खुश झालेली असते. आता अमृता आणि मंजूची आई तिथे रडायला लागतात. मंजूची आई म्हणते की देवा असं का केलं, एक तरी सुख नाही लिहिलं करे माझ्या पोरीच्या नशिबामध्ये, आता तिला दिसत होतं ते पण तू तिची दृष्टी घेतली का हिसकावून, असं म्हणून मंजूची आई खूप मोठ्या मोठ्याने रडत असते. तर इकडे आता सत्या आणि मंजू खुश असतात. तर सत्या खाली येतो मंजूसाठी काहीतरी बनवण्यासाठी. तर इकडे आता जो आर्यन असतो, आर्यन आता ते बोलत असतो, त्याला पूर्वा पाटील खूप बोलत असते आणि म्हणत असते की मी आत्ताच डॅडी साहेबांचा राग शांत केला आहे. आर्यन तू काय केलं नाही हे तुलाच कळतंय, काही समजतं की नाही रे तुला, येडा झाला आहे का तू, काही समजलं पाहिजे ना तुला, असं म्हणत असतात. तर ते म्हणतात की हे बघा तुम्ही आता आहे ना शांत बस, तुला काय माहिती ग मी माझ्या मंजूशी नाही राहू शकत. आणि तो मंजूचे फोटो बघत बसतो आणि म्हणतो की मंजू फक्त माझीच आहे, असं म्हणत असतो. आणि तो म्हणतो की कुणाला पण आता आम्हाला एकत्र बघवणार नाही, असं आर्यन त्या पूर्वा पाटीलला म्हणत असतो. तर आता लगेच त्यांचं दोघांचं बोलणं चालू असतं. आर्यनने आता इकडं यांना फोन करतो सत्याला. तर सत्याला म्हणतो की काय सत्यजित सुरू आहे, आता मंजुरीची दृष्टी गेली आहे वाटतं, अरे ती फक्त तुझ्या प्रेमात आंधळी झाली ती पहिले, आता तर रिअलमध्ये खरंच आंधळी झाली आहे ती, असं म्हणतो. तर आता लगेच सत्या खूप चिडतो. सत्या म्हणतो की तू माझ्यासमोर आला ना तुझे डोळे काढून मी बघ काय करतो काय नाही, आणि तुझ्या अंगाचे इतके तुकडे तुकडे करून टाकेल की तुझ्या बापाला तू कुठं आहेस ना हे सापडायचं पण नाही, असं सत्या म्हणतो. तर आर्यन म्हणतो की हो ना, बरं बरं कर तुला काय करायचं आहे माझंवालं, असं म्हणतो आणि फोन कट करतो. तर इकडे आता जी मंजू आहे, मंजू आता ते रूममध्ये असते, तेवढ्यात ती फोन बघत असते. मम्मी साहेबांच्या घरी येतात आणि त्यांना मंजूला आवाज येतो कशाच तरी मम्मी साहेबांचा सपनाचा. तर त्या म्हणतात, मंजू म्हणते की कोण आलं असेल बरं खाली, मला बघावं लागेल. तर आता ती लगेच झोपून घेते आणि ती म्हणते मम्मी साहेबच आहे. तर आता झोपल्यावरती तिथे आता मम्मी साहेबांत येतात आणि मम्मी साहेबां त्या मंजूला म्हणतात अगं मंजिरी उठ ना. मंजू उठून बसते आणि ते मंजू म्हणते की काय झालं. तर आता त्या म्हणतात हे बघ मंजू, तुझ्या पेढ्या आणले मी तुला, का गधर पेढा, हे बघ तू आंधळी होवी ना त्यासाठी देवाला नवस केला होता मी. आणि मंजूच्या तोंडामध्ये बळजबरी पेढ्या घालतात. आता त्या मंजूला खूप राग येतो. मंजू म्हणते म्हणजे माझ्यासाठी नवस केलता. तर आता मम्मी साहेब म्हणतात तुला माहिती काय झालं, आम्ही मंदिरात गेलतो ना तिथे आम्हाला तुझी आईन त्या भेटल्या होत्या अमृतान त्या, पण त्यांना सांगणार नव्हते मी, पण तुला माहिती ना गं मला जिथलं तिथे तोंडवर बोलायची सवय, त्यामुळे मी सगळं सांगितलं, असं म्हणतात. तर आता बघूया पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.